सन्माननीय माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, त्याचप्रमाणे जयश्रीताई थोरात, त्याचप्रमाणे राहुरी येथील तांदूळवाडी येथील हरिभक्तपरायण गीतामाई ढसाळ, त्याचप्रमाणे आपले बालोडेताई आणि आमचे वर्गमित्र सोमानीजी. आजचा हा जो कार्यक्रम प्रास्ताविकमध्ये सरांनी सर्व सांगितलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने काही दिवसापूर्वी आम्ही ठरवलं होतं का फक्त महिलांच्या हस्तेच आपल्याला उद्घाटन करायचं आहे, आणि जे ठरवलेलं ते आज अस्तित्वात अचानक आलेलं आहे. ताई, दुर्गाताई, हे ठरवलेलं नव्हतं, पण हे अचानक सगळं घडलेलं आहे. हे म्हणजे योगायोग असतं ते, तर ते आपण जे ठरवतो ते होतं. म्हणजे जी पॉझिटिव्हिटी आपण देतो ती पॉझिटिव्हिटी बरोबर ती कामाला येते, आणि त्याच पद्धतीमध्ये त्या गोष्टी घडत असतात. त्याचं याचं एक फार मोठं उदाहरण आहे. तर महाराष्ट्र स्वर्गवासी जानकीराम अण्णांनी जी चालू केलेली परंपरा पुढे माधव नानांनी चालवली. माधव नानांनंतर आमचे ज्ञानेश्वर भाऊ, राजेंद्र आणि आम्ही सर्व त्याला या काजळे परिवाराला उभं करण्यामध्ये आमचा छोटासा वाटा आहे. परंतु खरे जे ह्याचे भागीदार आहेत हे स्वर्गीय जानकीराम अण्णा आणि माधव नाना आहेत. त्यांनी जे काही बीज रोवलं आणि त्या बीजाचं जे काही मोठं वटवृक्ष केलं, त्या वटवृक्षाचं हे पारंब्य म्हणून आम्ही इथे आहोत. आणि ह्या काजळे परिवार हा संगमनेर तालुक्यातील एक नामांकित असा परिवार आहे, आणि ह्या परिवाराचे ज्येष्ठ असणारे आमचे मामा जानकीराम गंगाधर काजळे आणि आमचे दुसरे मामा माधवराव गंगाधर काजळे, त्याचप्रमाणे आमच्या आजी लक्ष्मीबाई गंगाधर काजळे, त्यांनी या काळामध्ये 1951 साली रंगार गल्लीमध्ये असणाऱ्या त्यांच्या घरामध्येच हे सोन्याचं छोटंसं रोपटं त्या ठिकाणी लावलं. एकंदरीत जानकीराम मामांचं बोलणं आणि माधव काकांचं राजकीय समाजकारण या माध्यमातनं यांचं दुकान हे सर्वांना एक म्हणजे समाजासाठी सुद्धा आणि त्यांचं आर्थिक सुद्धा उन्नतीसाठी ते उपयोगी ठरलं. या ठिकाणी जानकीराम मामांनी, माधव काकांनी त्या काळातील ग्रामीण भागातली जी मुलं रंगार गल्लीमध्ये एखाद्या खोलीमध्ये राहत असायचे, त्यांना जेवण नसायचं, फी भरायला पैसे नसायचे, अशा वेळेस अनेक मुलांना त्यांनी मदतीचा हात दिला, आणि त्यातनं अनेक मुलं इंजिनियर, डॉक्टर होऊन आज मोठ्या मोठ्या पदांवर कार्यरत आहे. शिवाय त्यांचं लग्न जमवायचं कामही त्यांनीच केलं, आणि मग त्या निमित्ताने सोने खरेदी आलीच. मग सोने खरेदीसुद्धा आपल्या या दुकानात होऊ लागली. अशा निमित्ताने जानकीराम मामांचं जे जुनं दुकान होतं ते बैठी पद्धतीचं होतं. माधव काका आणि सर्वजण त्या ठिकाणी बसलेले असायचे, आणि गाद्या असायच्या, तक्के असायचे, आणि जानकीराम मामा सतत पान फुटत असायचे. पण जो येईल त्याला पान खायला द्यायचं. आम्हा महिलांना जोडवे, जेव्हा अधिक महिना असतो तेव्हा जोडवे बदलायचे असतात, मग जोडवे बदलायला महिलांचे ते सगळं ठाकठूक जानकीराम मामा, माधव काका करायचे. आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या 1985 सालच्या निवडणुकीमध्ये माधवराव काजळे आणि जानकीराम मामा काजळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, आणि फॉर्म अगदी भरण्याचे जो सगळा हट्ट केला तो माधव काकांनी केला. आणि त्यानंतरच 1 महिन्यामध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली. माधव काका हे हृदयविकाराने त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. परंतु ह्या कुटुंबामध्ये 9 कन्या आहेत, 9 मुली आहेत. त्याचप्रमाणे सर्वात मोठे ज्ञानेश्वर भाऊ आहेत, नंतर राजेंद्र आहे, आणि संजू हे 3 भाऊ आहेत. 3 भावांनाही जवळजवळ आता 6 मुलं, सर्वांची मिळून 6 मुलं आहेत. आणि अशा प्रकारे तिथून पुढे त्यांच्या दुकानाची एक वेगवेगळ्या प्रकारची उन्नती सुरू झाली. बाजारपेठेमध्ये संजयचं दुकान उभं राहिलं. त्यानंतर पुढे आपल्या तलाठी कार्यालयाजवळ तिथं चावडीजवळ सुद्धा राजेंद्रचं दुकान, नंतर ज्ञानेश्वर भाऊंचं मेन रोडला दुकान, नंतर परत तिकडे आपल्या ओंकार शेठ मालपाणी मार्ग जो आहे त्या ठिकाणी जानता राज त्या ठिकाणी सुद्धा दुकान, आणि आता 24 साली या ठिकाणी संजय काजळे, गौरव काजळे यांनी हे दुकान उभं केलं. आता ह्या संपूर्ण परिवार हा
यामध्येच कार्यरत आहे. 9 कन्या अतिशय देखण्या सुंदर वेगवेगळ्या घरी आनंदामध्ये आहेत. सर्व जावई आणि मुलं हे आहेत आणि त्यातली अनेक मुलं ही गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी आहे. नारायणगावचे जे आमची नंदाताई आहे, तिचे मोठा मुलगा हा श्रीकांत, तो त्या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या पदावर क्लास 1 अधिकारी आहेत. म्हणजे मुलं उच्च शिक्षित पण झाले, इंजिनियर पण झाले, डॉक्टर पण झाले. आणि संजय आणि आमची रेखा आणि आमच्या नर्मदा काकू म्हणजे अगदी आगळं वेगळं असं की संजयचा मुलगा म्हणजे गौरव जो आता ह्या व्यवसायामध्ये आला. डॉक्टर श्रद्धा ही MBBS झाली, भक्ती ही इंजिनियर झाली आणि श्रद्धाचे मिस्टर डॉक्टर मंदार हे सुद्धा डॉक्टर आहेत. तिला नागपूर या ठिकाणी दिलेला आहे. असा एक सगळा परिवार आहे. आणि म्हणून आजच्या ह्या आपला इथला जो दादांनी तीर्थरूप भाऊसाहेब संतजी थोरात यांचे खंदे समर्थक तीर्थरूप स्वर्गीय जानकीराम मामा, तीर्थरूप स्वर्गीय आमचे माधव मामा हे सतत खूप खंदे समर्थक आजपर्यंत या ठिकाणी आहेत. आणि सहकार इथला खूप चांगला असल्यामुळं साधारण 1000 कोटीची उलाढाल दूध, टोमॅटो आणि साखर आणि या माध्यमातून या संगमनेर तालुक्यामध्ये वर्षभर होते. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी सोन्याचा व्यवसाय हा खूप महत्त्वाचा आहे. भारतीय महिलांना खूप सोनं आवडतं आणि म्हणून सगळ्या महिला त्यांनी या ठिकाणी उद्घाटनाला बोलवल्या. डॉक्टर जयश्रीताई थोरात ज्या कॅन्सर तज्ञ आहेत त्या बोलवल्या, डॉक्टर मैथिली तांबे ताई त्या बोलवल्या, मलाही बोलवलं आणि अर्चनाताई बालोडे ह्याही त्या लपत नाही, त्या जरा त्या आपल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सर्वजणींना या ठिकाणी बोलवलं. महिलांच्या जीवावर खरं हा सोन्याचा व्यवसाय, साड्यांचा व्यवसाय, भांड्याचा व्यवसाय हा अवलंबून असतो, पार्लर आणि म्हणून आमचे सगळे सोनार बंधू, आमचे भांड्याचे दुकानदार, आमचे कपड्याचे साड्यांचे दुकानदार आणि आमच्या पार्लरवाले सगळ्यांशी खूप गोड बोलतात. आणि म्हणून तो व्यवसाय असा वृद्धिंगत होतो. अशा या काजळे परिवाराला मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीजी तांबे, सतीजी तांबे या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहे. कारण त्यांच्या मामाचंच दुकान हे आहे, त्यामुळे ते आधीच भेट देऊन गेले आहे. डॉक्टर आपला आमदार सतीजी तांबे आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज काजळे ज्वेलर्स आपल्या संगमनेरची शान असलेली संगमनेर बस स्टँड इथे आज ओपनिंग होत आहे आणि ही काजळे ज्वेलर्सची 6वी शाखा आहे. खरं तर त्यांना ह्या बिझनेसमध्ये म्हणजे काजळे परिवाराला ह्या बिझनेसमध्ये 75 वर्ष माझ्या मते पूर्ण होतील 1-2 वर्षामध्ये. आणि नक्कीच एक परंपरा जी आहे ती त्यांनी जपलेली आहे, ग्राहक जे आहेत ते जपलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं काम जे आहे ते नेहमी करत असतात. लोक जोडायचं काम ते करत असतात. समाज कार्यामध्ये अतिशय ॲग्रेसर अशी हा परिवार आहे. आणि जर तुम्ही हे दुकान बघितलं, अतिशय भव्य असं शोरूम आहे आणि ज्या डिझाईन्स आहेत त्या पुणे मुंबईमध्ये पण नाही मिळणार अशा डिझाईन्स ज्या आहे ह्या शोरूममध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर नक्कीच मुलीचं लग्न असेल किंवा मुलाचं लग्न असेल तर नक्की सर्वांनी या दुकानाला भेट द्या आणि आपल्या मुलीसाठी किंवा सुनेसाठी खूप खूप खरेदी करा असं मी तुमच्या सर्वांना आवाहन करेन. कारण खरंच जरा एकदा तुम्ही फिरून दाखवलं तर नक्कीच खूप सुंदर अशा डिझाईन्स ज्या आहेत सोन्याच्या दागिन्यांच्या, त्याचप्रमाणे चांदीच्या ज्या आहेत आपले सर्व गोष्टी त्याच्यात खूप सुंदर अशा डिझाईन्स तुम्हाला इथे भेटणार आहेत. तर नक्कीच सर्वांनी इथे येऊन तुमची नक्की भेट द्या एवढंच मी तुमच्या सर्वांना आवाहन करते. आणि थोरात साहेबांकडनं काजळे परिवाराला जे जसं दुर्गातांनी सांगितलं की वर्षानुवर्ष म्हणजे पिढीनपिढी हा परिवार जो आहे हा थोरात आणि तांबे परिवाराबरोबर राहिलेला आहे आणि नेहमी स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो या परिवाराचा राहिलेला आहे. तर नक्कीच आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं मी पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव महायोगपीठे तटे भीमदत्त्यामुरं पुनरिकाय धातुं समगत तिष्ठन्नमनन्दकन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाठवरं
या शुभ कार्यासाठी आजचं असणारं आमच्या जयश्री ताईंच्या हस्ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे काय असणार आमचे संजय भाऊ काजळे आणि रेखाताई काजळे यांचा जो अट्टहास होता. जीवनामध्ये प्रत्येकजण अट्टहास करतो, कोण कशाचं करतो, कोण कशाचं करतो, कारण हे भगवंताने प्रत्येकाच्या हाती कार्य दिलेलं आहे. पण माझ्या रेखाताईच्या आणि संजय भाऊ काजळेंच्या हस्ते हे असणारं कार्य दिलेलं आहे. या कार्यासाठी खूप तगमग, खूप असणारे त्यांची धावपळ गेल्या 3-4 महिन्यापासून मी बघते. त्याची रचना असणारा आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने म्हणजे म्हणण्यापेक्षा आशीर्वादाने हे कार्य त्यांनी आज उभं केले. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक आपल्याला जे आवडेल अशा वस्तू त्यांनी अट्टहासाने या ठिकाणी आणून ठेवलेल्या आहे. चांदीच्या रूपामध्ये, सोन्याच्या रूपामध्ये अनेक अलंकार त्यांनी आपल्याला बनवलेले. एका भाषेत मी सांगेल, माझी माऊली म्हणतायत, गीता अलंकार नमोद ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. जसं एखाद्या ज्ञानाचा जो अलंकार माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहिला तोच अलंकार अनेक रूपाने प्रत्येक ओळीमध्ये दिला. त्याच प्रकारे यांनी असणाऱ्या सोन्याच्या गोळ्याचे अनेक अलंकार प्रत्यक्ष माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे या वास्तूमध्ये ठेवलेले. पण आपल्याला जसं जसं पटेल, जसं स्त्रीचे अलंकार जसे वेगळे वेगळे सोनंच असतं, पण अनेक रूपाने स्त्री अनेक अलंकाराने नटलेली असती, त्याचप्रमाणे ही वस्तू त्यांनी असणाऱ्या अशा अलंकाराने नटवलेली. ही कशासाठी की प्रत्येक माझ्या महिलांसाठी, प्रत्येक महिलाची आवड निवड अशा प्रकारे ही असणारी वस्तूमध्ये त्यांनी असणारे केलेले आहे. त्यांच्या प्रयत्नाला निश्चित माझे नाथ माझे पांडुरंग परमात्मा फल देतील हीच इच्छा मी या ठिकाणी ठेवते आणि या ठिकाणी थांबते. रामकृष्ण.